नमस्कार, रसिकाज रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। थेपल्यांसाठी आपण सर्वात प्रथम घेतलेलं आहे गव्हाचं पीठ 1 वाटी। त्यानंतर घेतलेलं आहे ज्वारीचं पीठ, ते जवळजवळ आपण 1.5 वाटी घेणार आहोत। हे छान मऊ आणि लुसलुशीत असे आपले पराठे तयार होणार आहेत। याच्यामध्ये घ्यायचे आपल्याला चवीपुरतं मीठ। याच्यामध्ये आपण टाकणार आहोत भाज्या, त्यामुळे मी सर्वात प्रथम घेतलेलं आहे गाजर। त्याच्यामध्ये थोडंसं पाणी असतं, तर थोडंसं निपुण घेण्याचा प्रयत्न करायचा आणि मगच गाजर आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे, म्हणजे पाणी कमी सुटेल। अदरवाईज पीठ खूप नरम होतं आणि मग थेपला आपल्याला लाटता येत नाही। ते थोडंसं मी खूप जास्त प्रमाणात नाही, मीडियम ह्याच्यामध्ये थोडंसं मी पाणी त्यातलं काढून घेतलेलं आहे आणि सर्व गाजर घेतलेलं आहे। याच्यामध्ये टाकणार आहोत आपण मेथीची पानं। मेथी मी बारीक चिरून स्वच्छ धुवून वगैरे घेतलेली आहे। आता याच्यामध्ये जातील आपले मसाले, ते म्हणजे मिरची पावडर, म्हणजे छान लालसर असा छान असा आपला थेपला रंग येईल। जिरा पावडर टाकले अर्धा चमचा, धना पावडर टाकायची आपल्याला अर्धा चमचा, हळद, थोडंसं तेल टाकायचं आहे आपल्याला मोहन म्हणून, आणि पाणी घ्यायचं आहे आपल्याला। आणि हे सर्व जिन्नस व्यवस्थित आधी मिक्स करून घ्यायचे, म्हणजे मसाला, आपलं जिरा पावडर, मिरची पावडर ही पूर्ण पिठामध्ये सगळीकडे व्यवस्थित मिक्स होईल। ती मिक्स झाल्यानंतर मग आपण पाणी टाकून नंतर पीठ आपल्याला मळायला सुरुवात करायची। ही प्रोसेस फार महत्त्वाची आहे, नाहीतर मग मिरची पावडर एकाच ठिकाणी राहू शकते। सो आता मी पाणी टाकते आणि व्यवस्थित असं मळायला केलेली आहे सुरुवात। तर छान आपण थोडं थोडं गोळा बनवून त्याला आपण बनवून घ्यायचे। थेपला असा पदार्थ आहे ना, की जो आपण चहा बरोबर खाऊ शकतो, लोणचं घेऊ शकतो बाजूला, दही घेऊ शकतो आणि प्लस हेल्दी सुद्धा आहे। आता माझं व्यवस्थित असं मळून झालेलं आहे। पीठ थोडंसं कडक मळायचं आहे आपल्याला, कारण 5-1 मिनिटं फक्त आपण त्याला झाकून ठेवणार आहोत। थोडंसं तेल घेतलंय मी, ह्याला आपण झाकून ठेवणार आहोत, पण ते जास्त वेळ झाकून आपल्याला अगदी चपातीच्या पिठासारखं अर्धा तास आपल्याला मोरत ठेवायचं नाहीये, कारण ते पीठ हळूहळू नरम पडतं लगेच, कारण आपण याच्यात भाज्यांचा वापर केलेला आहे, त्याला सुद्धा पाणी सुटतं आणि म्हणून लगेच आपल्याला मळायला घ्यायचं। हे एवढं कडक मी मळलेलं आहे, अगदी 5 मिनिटामध्ये। बाकीचं तवा वगैरे तापेपर्यंत फक्त मी याला झाकून ठेवणार आहे आणि लगेच मी आता पराठे घेतलेत करायला। तर छान सुंदर मऊ लुसलुशीत असे आपले पराठे तयार होणार आहेत। लाटताना एक थोडासा मोठा गोळा घ्यायचा आहे, कारण खूप पातळ असे लाटायचे नाहीयेत आपल्याला, आणि थोडासा मोठा गोळा घेऊन आपलं चपातीचं जे पीठ असतं, म्हणजे गव्हाचं जे पीठ असतं ते घ्यायचे लाटण्यासाठी, आणि छान असे पराठे आपले होत आहेत तयार। हे तुम्ही लोणच्यासोबत, शेजवान सॉससोबत, टमॅटो केचपसोबत, कशासोबतही खाऊ शकता। टिफिनसाठी सुद्धा अगदी योग्य रेसिपी आहे। हे मी व्यवस्थित भाजून घेण्यासाठी तुपाचा वापर केलेला आहे। तुम्ही तेल, तूप, बटर कशाचाही वापर करू शकता आणि छान असे हेल्दी पराठे तयार झालेले आहेत, जे आपण टिफिनला मुलांना देऊ शकतो। आता तर पुन्हा स्कूलसुद्धा चालू होणार आहेत आणि अशा वेळेस टिफिनला रोज काय बनवायचं याचं नेहमीच आपल्याला एक टेन्शन राहिलेलं असतं। सो ते सुद्धा टेन्शन याच्यातून आपल्याला मोकळं होणार आहे, कारण मुलं ही पराठा अतिशय आवडीने खातात आणि मस्त तुपाचा सुगंध येतोय आणि छान खुसखुशीत असे पराठे झालेले आहेत रेडी। अशा पद्धतीने ब्राऊनसर होईपर्यंत आपल्याला याला भाजून घ्यायचे। छान कलर आलेला आहे। अजून एक पराठा मी तुम्हाला भाजून दाखवते। गरम गरम असे पराठे आपण तयार केलेले आहेत। रेसिपी जर आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करा की तुम्हाला कशी वाटली रेसिपी, आणि करून सुद्धा बघा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओपर्यंत, तोपर्यंत टिल बाय बाय।